कोकणातील शेती ही पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ते वरदान ठरेल असा विश्वास जलवर्धिनीचे अध्यक्ष उल्हास परांजपे यांनी केले आहे। कारण पाणी हे प्रत्येकाच्या शेतावर पडत असल्या कारणाने आता आपण आज रत्नागिरी तिथे बसलेलो आहोत तर आपल्याकडे जवळजवळ 4000 मिलीमीटर पाऊस पडतो। 4000 मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे प्रत्येक 1 एकरवरती 4000 स्क्वेअर मीटर गुणिले 4 म्हणजे 16000 क्युबिक मीटर म्हणजे 1,60,00,000 लिटर पाणी प्रत्येकाच्या शेतावरती पडतं। म्हणजे पाण्याची उपलब्धता प्रत्येकाजवळ प्रचंड प्रमाणामध्ये आहे। फक्त ते त्याला पाणी साठवून कसं ठेवायचं हे माहिती नसल्या कारणाने ते साठवलेलं जर का त्यांनी बघितलं आणि या ज्या सगळ्या पद्धती ज्या आहेत आता तुम्ही जर का इथे दुपारी बघितल्या असतील तर ते इतक्या सोप्या आहेत की गावातला गवंडी देखील ह्या सर्व करू शकेल इतकंच सोप्या आहे। शिरगाव तालुका रत्नागिरी येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंडाचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच तथा केटीव्हीचे संचालक रज्जाक काझी, उल्हास परांजपे, शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे आदींच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। संयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले। डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना कोकणात धरणाचे पाणी वाया जाते याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करीत शासनाने याबाबत वेळीच पावले उचलणे फार जरुरीचे आहे असे सांगितले। पाचगणीजवळ भोसे गाव आहे, तिथे एका मुंबईच्या मोठ्या कंपनीने स्वतःचं गेस्ट हाऊस करून वापरतो। युनिसेफची एक चांगली स्कीम आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीला होती, 92-93 साली होती आणि त्यावेळेला युनिसेफने हे खेड्यातील असं उंचावरील घरातील किंवा ज्या वाड्या आहेत जिथे खालून पाणी वरती आणावं लागतं तिथे अशा या अनेक योजना त्यांनी राबवल्या होतात। पुढे त्याचं काही राहत नाही, तर मला वाटतं जिल्हा परिषद किंवा शासनाने ह्याच्यावर जरूर गांभीर्याने विचार केला पाहिजे। रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रज्जाक काझी आदींनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। आज उदाहरण जसं शिरगाव ग्रामपंचायतल्या लोकांना पाणी पाहिजे आणि त्या पाण्यासाठी नवीन योजना आलेल्या आहेत काय गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्या आम्ही शक्यतो लवकरात लवकर प्रयत्न करतो। कागदपत्र जमा करून संपूर्ण फाईलवरपर्यंत जातात पण सिरियसली तेवढं पण लक्षात येत नाही। जसं उदाहरणार्थ आपल्याला 2 योजना करायच्या होत्या, करायच्या आपल्याला टोटल गावासाठी 4 करायचे, त्यातले 2 आत्ता जेमतेम त्याच्यातनं सक्सेसफुल आपण झालो, पण या गोष्टीला आपल्याला जवळजवळ 2 वर्ष लागली। यावेळी प्राचार्य डॉक्टर अजीज पठाण, बबनराव पटवर्धन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश मुकादम, कृषी विस्तार अधिकारी मनोज वेताळ, सौ उत्तरा परांजपे, प्रसन्न दामले आदी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलकुंडाचे पाहुण्यांसह शेतकरी व नागरिकांनी कौतुक केले।